अरे बाळा तू जा, तुझं काम नाही होणार आज. पासपोर्ट साईज फोटोच्या इथे मला सांग, हे काय स्नॅपचॅटचे फोटो टाकलेस तू? आता ते नाही होणार, त्याला खूप लॉंग प्रोसेस आहे ती. जा तू आता. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला जरा नाव चेंज करायचं आहे, करून द्याल काय? हा बसा. ठीक. अरे बाळा, इथे तुझं नाव अथर्व आहे आणि इथे तुझं नाव शांताबाई दाखवत आहे. काय फॉर्म भरताना झोपलेलास का? बघितलंच नव्हतं मॅडम, म्हणून आता आलं करा. असं कसं करू शकता रे तुम्ही? आजकालची पोरं म्हणजे निष्काळजीपणाचा कळस झाला आहात. स्कूल लिव्हिंग डे लवकर फेल झालायस वाटतं. मॅडम तुम्हाला काय करायचं आहे? नाही, जस्ट विचारलं मी. फोटोवर आणि इथे सही कर. अरे बाप रे, जेलपेननी नाही बॉलपेननी सही करायची असते. आता तिथे मी काय उत्तर देऊ? अब 2 वाजेच्या अगोदर साईट बंद होते. लवकर चेंज करून जा आता ते. मॅडम झालं माझं, केलं मी करेक्शन. फायनल स्टेप जी आहे ती झालेली आहे. आता लास्ट स्टेप आहे की गाणं गाऊन दाखवावं लागेल. नाही मॅडम, मी नाही करणार ते आहे. समजायला पाहिजे ना की तुम्ही तुमचा आवाज व्हेरीफाय झाला पाहिजे ना तिथे. कोणतं का? तुझ्या आवडीचं कोणतंही गाणं घे लवकर. ओ काला कवा काट जाएगा, बोल काला कवा काट जाएगा. पुढे. पुढे. अर्जन्सी मध्ये कधी तुला प्लेनचे तिकीट्स लागली तरी सांग. एका दिवसात आम्ही प्लेनचे तिकीट्स काढून देतो. एका दिवसात कसं? प्लेनचं तत्काल मध्ये आमची जरा सेटिंग, ऍक्च्युली टीसी असतो ना प्लेन मध्ये, तो आमचा गाववाला आहे. प्लेन मध्ये जर टीसी पकडला ना तर 1200ची पावती फाडायची. त्याला म्हणायचं की आम्हाला बसायला जागा हवी आहे. तर तो कसा प्लेनच्या डिक्कीमध्ये किंवा ड्रायव्हर सीटच्या बाजूला तुम्हाला बसायला जागा देतो. मोबाईलवर जरा ओटीपी बघायला आला असेल. मॅडम हे बघा ना, हे काय लिहिलंय? वेल्डिंगचा चष्मा तुझी आयटम रेशमा. वेल्डिंगचा चष्मा तुझी आयटम रेशमा. जी प्रोसेस आहे ती झालेली आहे. तुझं जे फॉर्म वरती नाव अथर्व होतं ते इथे फायनली मी तुझं फॉर्म वरती नाव शांताबाई केलेलं आहे. हो मॅडम.